पदावलीचा हा प्रश्न आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे। बघा या ठिकाणी अंडर रूटमध्ये एक्स आहे, अर्थातच का अंडर रूटमध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल, म्हणजेच हा वर्गमुळाशी रिलेटेड पदावलीचा प्रश्न आहे। सर्वप्रथम आउटर सेक्टरमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसून येते 3 ने भाग देणे, 3 एक 3, या ठिकाणी बघा 3 दोन्ही 6, उरला 1 झाले 13, 3 चूक 12, उरला 1 झाले 15, 3 5 15, म्हणजे या ठिकाणी आले किती तर 245 आलेले आहे। आता हा जो अंडर रूटमध्ये एक्स आहे इकडे मल्टिपल बाय जो 5 आहे हा मल्टिपल बाय 5 इकडे होणार आहे डिवायडेड बाय 5। देन आपण काय करणार 5 ने भाग देणार, 5 ने भाग देताना 5 एक 5, 5 चूक 20, उरले 4 झाले 45, 5 9 45। मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की अंडर रूटमध्ये एक्स बरोबर 49 आहे। बरेचसे स्टुडंट काय करतात की याचं उत्तर 7 देतात, त्यांना असं वाटतं की याचं डायरेक्टली काय अंडर रूटच काढायचं का, तसं नसते आणि इथंच खऱ्या अर्थानं आपण चुकतो। म्हणून तुम्हाला सांगतो एक बेसिक असते, ते बेसिक तुम्ही समजून घ्या की जर अंडर रूटमध्ये कोणती जर संख्या असेल इकडे तर याचा होतो स्क्वेअर, म्हणजे एक्स बरोबर 49 चा स्क्वेअर, म्हणजेच तुमचा आन्सर राईट येते। आता बघा आपण काय करणार 49 चा स्क्वेअर काढणार, कशा पद्धतीने काढता येईल ते तुम्हाला एक ट्रिक शिकवतो। 49 घेतले, त्याच्यानंतर याला असे 2 भाग केले, 4 चूक किती 16, 9 9 किती 81, म्हणजेच त्याच्या खाली त्याचा स्क्वेअर केला। आता ही जी संख्या इकडची म्हणजे राईट हँड साईडची टॉपची याला आपण दुप्पट करणार 18, आणि 18 चूक किती तर 72, ते 72 बरोबर आपण या ठिकाणी लिहून घेणार 72। आता 1 8 2 10 हात चला 1, 7 7 14 हात चला 1, आणि या ठिकाणी आले 2, म्हणजे प्रॉपर आपल्याला आन्सर किती येते तर 2401। दॅट्स इट कंप्लीट।